नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मे महिन्याचा हप्ता नक्की कोणाला मिळणार? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अपडेट दिलेलं आहे. जास्तीत जास्त तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे. खरं तर बऱ्याच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या 1500 रुपयाच्या हप्त्यानंतर मार्च आणि एप्रिल महिन्याचे जे 2 महिन्याचे 1500 प्लस 1500 रुपये आहेत, म्हणजे जवळजवळ 99% लाडक्या बहिणींना 3000 रुपये म्हणजे मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता पडलेला आहे. परंतु आता सध्या सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत. मे महिना अद्याप उलटून गेलेला आहे. आज दिनांक 10 जून, तरी देखील मे महिन्याचा जो 1500 रुपयाचा 23वा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र लाडक्या बहिणी नाराजी व्यक्त करत असताना आपल्याला दिसून येतो आहे. मे महिन्याचा हा सन्मान निधी नक्की नेमकं कोणाला मिळणार? खरं तर अंदाजानुसार ज्या लाडक्या बहिणींना मागील वेळेस मार्च आणि एप्रिल महिन्याचे म्हणजे मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये यशस्वीरित्या मिळाले होते, केवळ त्यांनाच आता मे महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार असल्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जातो आहे. तुम्हाला देखील मागील वेळेसचे 3000 रुपये वेळेवर मिळाले होते का? हे नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करणं किंवा प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. ही एकूणच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून खरंच ही योजना आल्यापासून किंवा ही योजना राबवत असताना महिला हे सक्षमीकरण होत आहेत का, असा सवाल देखील तुमच्या आणि आमच्यामध्ये पडलेला हा प्रश्न आहे. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रतिक्रिया कळवणं गरजेचं आहे. मे महिन्याचा सन्मान निधी जो आहे तो या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. एकूणच तुम्हाला देखील या ठिकाणी यावेळेस 3000 रुपये वेळेवर मिळाले होते का? म्हणजे मागील वेळेस 3000 रुपये मिळाले होते. जसं की फेब्रुवारीचा 1500 हप्ता पडल्यानंतर मार्च आणि एप्रिल जवळजवळ 2 महिन्याचे 3000 रुपये व आत्ता देखील लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत. मे आणि जूनचे हप्ते एकत्रित येतील का, हे देखील या ठिकाणी शंका या ठिकाणी वर्तवली जातो आहे. तुम्हाला देखील नक्की काय वाटतं? म्हणजे 2 हप्त्याचे एकत्र येतील का? नक्कीच या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून कमेंट करा. आणि अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.